बहुजन विकास आघाडी अर्थात ज्याचे संस्थापक आहेत हितेंद्र ठाकूर आणि आता ठाणे पालघर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांना अक्षरशः सोन्याचा भाव आला असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये। एकीकडे कमी पडणारं संख्याबळ पूर्ण करण्यासाठी एकनाथ शिंदे बहुजन विकास आघाडीसोबत समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे भाजप मात्र बहुजन विकास आघाडीतील माजी महापौरांना आपल्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आता ठाणे आणि पालघरच्या राजकारणात हितेंद्र ठाकूर यांची भूमिका नेमकी काय असणार, त्यांचा निर्णय कोणत्या पारड्यात वजन टाकणार आणि बहुजन विकास आघाडी नेमकी कोणासोबत जाणार हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। ठाणे पालघर विधान परिषद मतदारसंघ यासाठी देखील लवकरच निवडणूक होणार आहे। वसई पॅटर्न आणि ठाकूरांची भूमिका यावेळी निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते। गेल्या अनेक वर्षांपासून विधान परिषद, शिक्षक मतदारसंघ किंवा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये सर्वच प्रमुख पक्षांचे नेते बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांची साथ मिळवण्यासाठी प्रयत्न करत आलेत। सध्या बहुजन विकास आघाडीचा एकही आमदार नसला तरी सुद्धा विरार महापालिकेमध्ये पक्षाचं तब्बल 71 नगरसेवक आहेत। त्यामुळे या नगरसेवकांची मतं निर्णायक मानली जात असून हितेंद्र ठाकूर यांची भूमिका पुन्हा एकदा किंगमेकर ठरू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत, त्यामुळे आता केवळ नगरपंचायत, नगर परिषद आणि नगरपालिकेचे सदस्यच या मतदारसंघातील मतदार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ पाहता ठाणे भाजपकडे सध्या तब्बल 444 नगरसेवकांचं संख्याबळ आहे, तर शिवसेनेकडे 346 मतं असल्याचं देखील सांगितलं जात आहे। येथील पक्षीय बलाबल पाहता भाजप 444, शिवसेना शिंदे गट 346, बविया 71, काँग्रेस 71, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 38, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 29 आणि शिवसेना ठाकरे गट 18, त्याचबरोबर मनसे 6, समाजवादी पार्टी 6, MIM 5, कोणार्क विकास आघाडी 4, भिवंडी विकास आघाडी 3, वंचित बहुजन आघाडी 2, अपक्ष 9 आणि साई पक्ष 1 अशी एकूण ही आकडेवारी आहे। त्यामुळे केवळ आकडेवारीच्या आधारावर भाजप सहज विजय मिळवू शकतो असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। मात्र ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जात असल्याने ही जागा पुन्हा शिवसेनेकडेच राहावी असा आग्रह शिंदे गटाने धरल्याची माहिती आहे। शिवसेनेकडून रवींद्र फाटक हे निवडून आले होते। यावेळी रवींद्र फाटक हे इच्छुक आहेत आणि शिंदे गटातून रवींद्र फाटक यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालं असल्याची माहिती आहे। संख्येचं गणित नेमकं कोणाच्या बाजूने जाणार हा सध्या सर्वात मोठा मुद्दा ठरतोय आणि म्हणूनच वसई विरार महापालिकेतील बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांची संख्या महत्त्वाची मानली जाते। वसई विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीचे तब्बल 71 नगरसेवक निवडून आलेत। त्यामुळे भाजपकडे संख्या जास्त असली तरी शिवसेनेसोबत जर बहुजन विकास आघाडीचं हे मतांचं गणित जुळलं तर शिवसेनेला ही जागा आरामात मिळू शकते आणि म्हणूनच शिवसेनेने आता राजकीय खेळी करायला सुरुवात केल्याचं देखील बोललं जात आहे। दरम्यान बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्यानंतर आता क्षितिज ठाकूर हे वसई विरार मधील प्रभावी नेतृत्व म्हणून समोर आलेत। संघटन कौशल्य, संभाषण कौशल्य आणि नेतृत्व या सगळ्यांमुळे त्यांनी कमी वेळामध्ये एक स्वतःची वेगळी ओळख सुद्धा निर्माण केली आहे। त्यामुळे सध्या सुरू असलेल्या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये क्षितिज ठाकूर यांचं नाव आघाडीवर दिसतंय। दरम्यान इच्छुक असलेले रवींद्र ठाकूर यांनी नुकतीच क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली। दुसरीकडे क्षितिज ठाकूर यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आलंय। वसई विरारमध्ये भाजपची वाढती ताकद रोखण्यासाठी बहुजन विकास आघाडी हे प्रभावी माध्यम ठरू शकतं आणि या विचारातून शिवसेनेने ही खेळी सुरू केल्याचं देखील बोललं जातंय। शिवसेनेकडे सध्या सुमारे 336 मतांचं संख्याबळ असल्याचं सांगितलं जातंय। त्यात जर बहुजन विकास आघाडीच्या 71 नगरसेवकांची भर पडली तर शिवसेना भाजपला थेट टक्कर देऊ शकते। पण दुसरीकडे अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते की एकनाथ शिंदे यांनी ज्याप्रमाणे बच्चू कडू यांना उमेदवारी दिली त्याप्रमाणे क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी देऊन खेळी करू शकतात, कारण तरी वसई विरार महापालिकेमध्ये 115 पैकी 71 नगरसेवक हे बवियाचे असून या नगरसेवकांची निर्णायक मतं ठाकूर यांच्या खिशामध्ये आहेत। त्यामुळे किंगमेकरच्या भूमिकेमध्ये असलेले हितेंद्र ठाकूर शेवटी कोणाच्या पारड्यामध्ये आपलं वजन टाकतात याकडे संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। मात्र शिवसेनेची एवढी सगळी तयारी सुरू असताना भाजप यापासून अलिप्त राहील आणि या सगळ्या गोष्टी शांतपणे पाहत बसेल असं कसं होईल?
भाजपने देखील आता नवा पॅटर्न वापरायला सुरुवात केल्याचं बोललं जात आहे। म्हणूनच भाजपने आता वेगळी खेळी सुरू केली आहे। बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर असणाऱ्या राजू पाटील यांच्यासोबत भाजपने चर्चा सुरू केल्याची माहिती समोर येतेय। नुकतीच आमदार राजन पाटील आणि खासदार हेमंत सावरा यांनी राजू पाटील यांची भेट घेतल्याची चर्चा आहे। भाजपकडून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते आणि जर तसं झालं तर बहुजन विकास आघाडी आणि एकनाथ शिंदे यांच्या जवळीकतेमध्ये कुठेतरी फूट पडू शकतं अशी देखील चर्चा रंगू लागली आहे आणि ही भाजपची मोठी राजकीय खेळी असल्याचं देखील म्हटलं गेलंय। विशेष म्हणजे भाजप इथे आता आप्पा पॅटर्न राबवत असल्याचं सांगितलं जात आहे, कारण विधानसभा निवडणुकीच्या वेळी राजू पाटील यांनी भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याची चर्चा होती। मात्र त्यावेळी शेवटच्या क्षणी हितेंद्र ठाकूर यांनी त्यांची समजूत काढल्यामुळे ते थांबले होते असं म्हटलं जातं। पण आता त्यांचं आमदारकीचं स्वप्न पूर्ण करण्याचं आश्वासन देत भाजप पुन्हा एकदा त्यांच्यावर डाव टाकू शकतो आणि त्यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या ठाणे पालघर मधील बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करू शकतो असं चित्र सध्या आहे। आता या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये नेमकं कोण वरचढ ठरणार, हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांची भूमिका नेमकी काय असणार, भाजपचा आमदार बसणार की एकनाथ शिंदे यांचा उमेदवार विजय मिळवणार, हे पाहणं आता सगळ्यांसाठीच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र या विषयावरचं तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करा।